उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की याकोब आणि एसाव यांच्यातील वैर संपून त्यांच्यात सुंदर मेलमिलाप झाला. देवाच्या कृपेने भीतीचे रूपांतर आनंदात झाले आणि तुटलेले नाते पुन्हा जुळले. आजच्या भागात आपण एक गंभीर आणि विचार करायला लावणारी घटना पाहणार आहोत. याकोबाची मुलगी दीना हिच्यावर झालेला अन्याय, त्यानंतर तिच्या भावांची प्रतिक्रिया आणि त्या सर्व घटनांचे परिणाम आपण अभ्यासणार आहोत. या अध्यायात आपण पाहतो की मानवी राग, सूड आणि उतावळेपणामुळे परिस्थिती कशी बिघडते, तसेच देवाच्या मार्गाऐवजी स्वतःच्या मार्गाने चालल्यास त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हेही आपल्याला समजते. चला तर मग आजच्या या महत्त्वाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 34 याचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे दीनाला शखेमने भ्रष्ट केले. याकोब शखेम येथे थांबला आहे आणि त्याने शहराच्या उपनगरी भागात स्वतःसाठी एक छानशी छोटी जागा विकत घेतली आहे. तो त्या दिवसाच्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, ते ठिकाण चांगले नव्हते आणि देवाला या माणसाला त्या भागापासूनही वेगळे करायचे आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, हा अध्याय वाचल्यानंतर तुम्ही या निष्कर्षावर पोहोचाल की देवाने त्याला त्यापासून वेगळे करणेच योग्य होते. त्यावेळेस आपण पहिलं वचन वाचणार आहोत. 34वा अध्याय, पहिलं वचन. एकदा याकोबापासून लेया हिला झालेली मुलगी दीना त्या देशातील स्त्रियास भेटावयास गेली. दीना शखेम नगरात फिरायला गेली होती. पुढे काय होतं आपण वाचू. दुसरं वचन. तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी याचा मुलगा शखेम याची नजर तिजवर गेली आणि तो तिला घेऊन गेला व तिचपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले. आजच्या वृत्तमाध्यमांच्या भाषेत सांगायचे तर त्याने तिच्यावर बलात्कार केला. जर ते हे छापील माध्यमात किंवा दूरदर्शनवर म्हणू शकत असतील तर नक्कीच आपण सुद्धा हे म्हणू शकतो. पापाचे स्वरूप स्पष्टपणे सांगितले पाहिजे. एक काळ असा होता जेव्हा पाप हे पाप होते, परंतु हल्ली प्रत्येकाने आपापल्या सोयीने पापाची व्याख्या केली आहे. पण देव पापाचे वर्णन अशा प्रकारे करत नाही. तो आजही त्याचे वर्णन पाप असेच करतो. आणि खऱ्या अर्थाने आम्ही मध्यभागी आहोत आणि पापाने आम्हाला संपूर्णतः घेरलेले आहे. आपण वाचूया पुढची 2 वचने, 3 आणि 4 ही वचने. याकोबाची मुलगी दीना हिजवर त्याचे मन बसले. त्याचे त्या मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिचे समाधान केले. मग शखेमाने आपला बाप हमोर याला म्हटले, मला ही मुलगी बायको करून द्या. सर्वात मनोरंजक गोष्ट ही आहे की शखेम नावाचा तो मुलगा त्या मुलीचा प्रेमात पडला होता आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पुढं काय होतंय आपण पाहूया 5 ते 7 या वचनांमध्ये. त्याने आपली कन्या दीना हीच भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले. तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला. इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला. ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले. शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्रायलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यास मनस्वी दुःख होऊन ते फार संतापले. ते व्हायला नको होते यावर आम्ही निश्चितपणे सहमत आहोत, पण ते झाले होते आणि आता तो माणूस तिच्याशी लग्न करू इच्छितो. जेव्हा याकोबाने हे ऐकले तेव्हा त्याने आपल्या मुलांच्या परत येण्याची वाट पाहिली आणि त्यांनी युद्धविषयक सल्लामसलत केली. माझे मत आहे की याकोबाने कदाचित या गोष्टीचे इतके महत्त्व वाढवायला नको होते.
जेव्हा शखेमचा बाप हमोर त्याच्याकडे आला तेव्हा हे स्पष्ट होते की त्याला आपल्या मुलासाठी त्या मुलीला पत्नी म्हणून मिळवायचे होते. याकोबाने कदाचित त्याला संमती द्यायला हवी होती, कारण आपल्याला म्हणता येईल की तोच त्यावेळी सर्वोत्तम मार्ग होता. निश्चितच ज्या प्रकारे ही गोष्ट हाताळली गेली तो मार्ग कोणत्याही प्रकारे सर्वोत्तम मार्ग नव्हता आणि देवाने त्याला मान्यता दिली नाही. वाचूया आपण पुढची 2 वचने, 8 आणि 9 ही वचने. हमोराने त्याशी असे बोलणे लाविले की माझा मुलगा शखेम याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे, तर ती त्याला बायको करून द्या. तुम्ही आम्हाशी सोयरीक करा. तुमच्या मुली आम्हास द्या व आमच्या मुली तुम्ही करा. जरी आंतरविवाह करणे चुकीचे ठरले असते तरी असे दिसते की दीनाला शखेमला दिले पाहिजे होते, कारण त्यामुळे अधिक मोठ्या पापाला प्रतिबंध झाला असता. अर्थात ही नंतरची विचारसरणी आहे. आपण पुढे जाऊया. 10, 11 आणि 12 असे 3 वचन आपण वाचूया. आमच्यात वस्ती करून राहा. हा देश तुम्हास खुला आहे. त्यात राहा, व्यापार करा व वतने मिळवा. शखेम दीनेच्या बापास व भावास म्हणाला, मजोर एवढी कृपादृष्टी करा, म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन. वाटेल तो मोबदला व आंदण मजपाशी मागा. तुम्ही मागाल ते मी देईन. तेवढी मुलगी मला बायको करून द्या. या सर्वांवरून हे दिसून येते की याकोबाला पुढे जावे लागणार आहे. या भूमीत या लोकांमध्ये मिळून राहणे किंवा मिसळून राहणे हे त्याच्यासाठी योग्य नाही. वाचूया आपण पुढचं वचन, 13वं वचन. आपली बहीण दिना शखेमाने भ्रष्ट केली म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्यास व त्याचा बाप हमोर यास उत्तर दिले. मला वाटते की याकोबाने आपल्या कुटुंबात निश्चितपणे नेतृत्व करायला हवे होते. सर्वप्रथम त्याने आपल्या मुलांना शखेम आणि हमोर यांना फसवण्यापासून रोखायला हवे होते. वाचूया आपण पुढचं वचन, 14वं. ते त्यास म्हणाले, बेसुनत मनुष्यास आमची बहीण देणे हे आमच्या हातून होणार नाही. आम्हास बट्टा लागेल. या घटनेबद्दल मला जी गोष्ट खटकते ती ही की खरा अपमान म्हणजे बलात्काराचे पाप. याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आता हे लोक सुनता न झालेल्या लोकांशी विवाह करण्याबद्दल देवाने दिलेल्या नियमाच्या आधारावर अपमानाची गोष्ट करतात. वाचूया आपण पुढची वचने, 15 ते 17 ही वचने. तुमच्या सर्व पुरुषांची सुनता करून तुम्ही आम्हासारखे व्हावे, याच अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू. असे झाल्यास आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ, तुमच्या मुली आम्ही करू आणि आमची वस्ती तुमच्याबरोबर होऊन आपण एक राष्ट्र बनू. पण सुनता करण्याच्या बाबतीत तुम्ही आमचे ऐकले नाही तर आम्ही आमची मुलगी घेऊन जाऊ. याकोबाचे पुत्र त्यांना जी गोष्ट करायला सांगतात ती म्हणजे सुनतेचा विधी करणे. आज अनेक लोकांसाठी हा एक इशारा असायला हवा. एकदा एक पालकांकडे तरुण आणि तरुणी आले होते. त्या दोघांना लग्न करायचे होते, परंतु मुलगा ख्रिस्ती नव्हता आणि तरुणीची इच्छा होती की जोपर्यंत तो मुलगा ख्रिस्ती होत नाही तोपर्यंत ती त्याच्याशी लग्नाला तयार नाही. चर्चच्या पालकांनी त्या दोघांशी चर्चा केली. नंतर तो तरुण म्हणाला की तो ख्रिस्ताचा स्वीकार करेल, परंतु नंतर मात्र त्या मुलाने टाळाटाळ केली आणि विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. त्याचे ते वागणे आणि बोलणे पाहून पालक अगदी स्पष्टपणे त्या तरुणीस म्हणाले, मला वाटत नाही की या तरुणाचे मनपरिवर्तन झाले आहे. तरीही नंतर त्या दोघांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नानंतर तिने त्याला चर्चमध्ये जाण्यासाठी राजी करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आता त्याची तयारी नव्हती. शेवटी त्याने तिला थेट सांगितले, खरं तर मी ख्रिस्ती नाही, मला ते काही सांगू नको. पहा प्रियांनो, फक्त चर्चमध्ये सामील होण्याचा विधी करणे आणि तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता असे म्हणणे म्हणजे तुम्ही तसे केले आहे असे होत नाही. मला असे आढळते की आजकाल बऱ्याच लोकांसाठी विश्वासाचा अर्थ फारसा महत्त्वाचा राहिलेला नाही. त्यांना वाटते की फक्त मान डोलावणे पुरेसे आहे. प्रियांनो, ख्रिस्तावर आपला तारणहार म्हणून विश्वास ठेवणे हा एक जबरदस्त अनुभव आहे. यासारखे दुसरे काहीही नाही. या जगात त्याची तुलना
कशाशीही होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर तारणहार म्हणून विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्यासाठी काहीतरी करतो. मार्क ट्वेन यांच्या बाबतीतही असाच अनुभव होता. ते खरे विश्वासणारे नव्हते आणि त्यांचे एका खूप सुंदर अद्भुत ख्रिश्चन मुलीवर प्रेम होते. जोपर्यंत ते खरे विश्वासणारे होत नाहीत तोपर्यंत ती त्यांच्याशी लग्न करायला तयार नव्हती. त्यांनी ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारल्याचे भासवले आणि त्यांनी अशा प्रकारे आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. पुढे मार्क ट्वेन खूप प्रसिद्ध झाले आणि जगातील अनेक प्रसिद्ध लोकांनी त्यांचा पाहुणचार केला. एके दिवशी जेव्हा ते आपल्या घरी परत आले आणि तिला चर्चमध्ये जायचे होते, म्हणजे त्यांच्या पत्नीला, तेव्हा ते म्हणाले, बघ, मी आता हा देखावा जास्त काळ टिकू शकत नाही. तू चर्चमध्ये जा. मला आता कळले आहे की मी विश्वासणारा नाही, ख्रिस्ती नाही. यामुळे त्यांचे घर खूप दुःखी झाले. येथे याकोबाचे पुत्र म्हणत आहेत, जर तुम्ही सुंता करण्याचा विधी कराल तर सर्व काही ठीक होईल. बरेच लोक असा विचार करतात की जर तुम्ही चर्चमध्ये सामील झाला, मान डोलावली, योग्य शब्द आणि योग्य वचन यांचा वापर करू शकला तर याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ती आहात. प्रियांनो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ख्रिस्ती आहात. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल तर काहीतरी घडले आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थाने एक वेगळी व्यक्ती बनला आहात. वाचूया आपण पुढची 2 वचने, 18 आणि 19 वचने. त्यांचे म्हणणे हमोर व त्याचा मुलगा शेखेम यास मान्य झाले. त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लाविला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते. त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातला सर्वांहून मोठा होता. मी याच्याशी सहमत आहे की हा मुलगा या क्षणी सन्मानाचे काम करत आहे. वाचूया आपण पुढची काही वचने, 20 ते 23 वचने. त्यावर हमोर व त्याचा मुलगा शेखेम यांनी आपल्या नगराच्या वेशीपाशी जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लाविले की ही माणसे आपल्याबरोबर सलोख्याने राहणारी आहेत, तर याच देशात राहून व्यापार उदीम करू द्या. पहा, यास वस्ती करून राहण्यास पुरेल इतका हा देश विस्तीर्ण आहे. आपण त्यांच्या मुली बायका करू आणि आपल्या मुली त्यास देऊ. आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत ती हीच की त्यांची सुंता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी. हे केल्यास त्यांचे कळप, मालमत्ता आणि त्यांची सगळी जनावरे ही आपली नाही का होणार? एवढे त्यांचे म्हणणे मान्य करूया, म्हणजे ते आपल्यात वस्ती करून राहतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आंतरविवाहाद्वारे हे लोक याकोबाची सर्व मालमत्ता कालांतराने आपली होईल अशी अपेक्षा करत होते. पुढे जाऊया, 24वे वचन. हमोर व त्याचा मुलगा शेखेम यांचे म्हणणे वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनी ऐकले. मग त्या नगराच्या वेशीतून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व पुरुषांची सुंता झाली. अविश्वासूंवर सुंतेचा विधी करणे हे अत्यंत ढोंगीपणाचे होते. हे जणू काही आपला विश्वास नाही आणि चर्चमध्ये सामील होण्यासारखे आहे. आता आपण शिमोन आणि लेवी यांनी हमोरच्या पुरुषांना ठार मारले याबद्दल माहिती घेऊया. त्यासाठी आपण वाचूया पुढचं वचन, वचन 25. आणखी असे झाले की तिसऱ्या दिवशी ते बेजार असता याकोबाचे 2 मुलगे म्हणजे दिनेचे भाऊ शिमोन व लेवी यांनी आपापली तलवार हाती घेऊन त्या नगरावर अवचित छापा घातला आणि तिथल्या सर्व पुरुषांची कत्तल केली. हे खरे कपट होते. शिमोन आणि लेवी हे दिनाचे सख्खे भाऊ होते आणि त्यांना सूड घ्यायचा होता. आपल्या सूडाच्या भरात ते खूप पुढे गेले. बलात्कार किंवा याकोबाने हारांमध्ये जमवलेली प्रचंड संपत्ती हमोरने हिरावून घेणे यापैकी काहीही शिमोन आणि लेवीच्या क्रूर कृत्याचे समर्थन करू शकत नाही. परंतु यामुळे त्या देशातील रहिवाशांशी व्यवहार करण्याची अशक्य परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी केलेले कृत्य हे एक अत्यंत भयंकर कृत्य होते. वाचूया आपण पुढची वचने 26 आणि 27. हमोर व त्याचा मुलगा शखेम यांचाही तलवारीने वध करून ते दिनेस शखेमाच्या घरातून काढून घेऊन गेले. मग याकोबाच्या मुलांनी त्या वध केलेल्यांवरून जाऊन ते नगर लुटिले, कारण त्यांनी त्यांची बहीण दिना
हिला भ्रष्ट केले होते. इतर मुलांनीही यात भाग घेतला. हे याकोबाच्या कुटुंबातील लोभ उघड करतो, जो योग्य नव्हता आणि जो त्यांनी लाबानाच्या घरात शिकला होता. पुढे जाऊया आपण. 28 ते 30 ही वचनं वाचू. त्यांची शेरडे, मेंढरे, गाई, बैल, गाढवे आणि त्या नगरातले व शेतातले होते नव्हते ते सारे त्यांनी घेतले. त्यांचे अवघे धन, त्यांची सर्व मुलेबाळे व स्त्रिया आणि त्यांच्या घरात जे काही सापडले ते सगळे हस्तगत करून त्यांनी लुटले. तेव्हा शिमोन व लेवी यास याकोब म्हणाला, या देशचे रहिवासी कनानी व परिची यास माझा वीट येईल असे तुम्ही करून मला संकटात घातले आहे. माझे लोक मुठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून मजवर येतील व माझी कत्तल करतील आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील. याकोबाच्या जीवनात येथे एक गोष्ट लक्षात घ्या जी स्पष्टपणे चुकीची आहे. याकोब शिमोन आणि लेवीला त्याला बदनाम केल्याबद्दल फटकारतो, परंतु त्यांनी केलेल्या पापाबद्दल तो त्यांना फटकारत नाही. कधी कधी आपल्याला पाप आणि आपल्या कृतींबद्दल चुकीचा दृष्टिकोन असतो. आपण फक्त त्याचा काय परिणाम होणार आहे याचाच विचार करतो. आपल्या चर्चमध्ये असे अनेक पुरुष आणि स्त्रिया आहेत जे काही विशिष्ट मुद्द्यांवर भूमिका घेत नाहीत. का? कारण त्यांच्या सोबत असलेला छोटा गट त्यांना स्वीकारणार नाही. ते एका छोट्या गटात सामील असतात आणि तो गट ज्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करण्याचे धाडस ते करत नाहीत. तो प्रश्न कधीच बरोबर की चूक याचा नसतो. तो प्रश्न त्यांच्या वागण्याने त्या गटाला ते आवडतील की नाही याचा असतो. जे ख्रिस्ती लोक आपल्या सभोवतालच्या लोकांच्या प्रभावाखाली आपले जीवन घडवतात आणि आपले वर्तन इतरांवर काय परिणाम करेल याचा सतत विचार करत असतात, त्यांच्यावर देव दया करो. ही योग्य गोष्ट आहे की नाही? ख्रिस्ती गोष्ट आहे की नाही? किंवा देवाचे लेकरू म्हणून आपण हे केले पाहिजे की नाही याचा ते विचार करत नाहीत. याच कारणामुळे हल्ली आपले चर्च तडजोड करणाऱ्यांनी भरलेली आहेत आणि आज आपल्याकडे इतके निराश दुःखी ख्रिस्ती आहेत यात काही आश्चर्य नाही. सत्यासाठी उभे राहणे ही एक अद्भुत गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही सत्यासाठी उभे राहता तेव्हा तुम्हाला तडजोड करावी लागत नाही. प्रियानो, जेव्हा आपण असे करू तेव्हा ते खरंच किती अद्भुत असेल. बिचारा म्हातारा याकोब वाढत आहे, पण तो अजून तितका वाढलेला नाही. मग हे मुलगे अर्थातच स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. वाचूया आपण पुढचं वचन, 31वं वचन. ते म्हणाले, त्यांनी आमच्या बहिणीशी वेश्येप्रमाणे व्यवहार करावा की काय? तो एक चांगला प्रश्न आहे. मी म्हणेन की जर त्यांना न्याय स्वतःच्या हातात घ्यायचाच होता तर त्यांनी आधी त्या मुलाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे होते आणि त्याला त्यांच्या बहिणीशी लग्न करू दिले पाहिजे होते. त्या परिस्थितीत तेच करणे सर्वोत्तम ठरले असते, पण कोणत्याही परिस्थितीत ती योग्य गोष्ट नव्हती. निश्चितच त्या देशातील रहिवाशांची हत्या करण्याच्या टोकाच्या कृतीपेक्षा ते अधिक चांगले ठरले असते. यासाठी कोणताही बचाव करता येणार नाही. त्यांनी जे केले ते त्यांनी करायला नको होते, पण आपण हे समजून घेतले पाहिजे की ते रोमकारासपत्राचा 12वा अध्याय 19 ते 21 या वचनांच्या प्रकाशात जगत नव्हते. या वचनांमध्ये असे म्हटलेले आहे, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तानेला असल्यास त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी रोमकारासपत्र अध्याय 22 हेच धोरण आहे जे पाळणे आवश्यक आहे. ज्या क्षणी आपण सूड घेण्याचा प्रयत्न करतो त्या क्षणी याचा अर्थ असा होतो की आता आपले चालणे विश्वासाचे नाही. आपण असे म्हणत आहोत की देव हे सर्व व्यवस्थित करेल, यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तथापि
मला खात्री नाही की तुम्ही याकोबाला आणि निश्चितच त्याच्या मुलांना त्या विशिष्ट वेळी अशा आध्यात्मिक पातळीवर आणू शकला असता. पण त्यांनी केलेल्या या भयंकर कृत्याचे तुम्ही समर्थन करू शकत नाही. तुम्ही हे सहज समजू शकता की त्यांनी आपल्या बहिणीबद्दलच्या भावनांमुळे आणि कुटुंबावर आलेल्या अपमानामुळे हे कृत्य केले. याकोबाला आता हे दिसू लागले होते की केवळ काहीच नव्हे तर अनेक समस्या त्याच्यासमोर उभ्या राहणार आहेत. प्रियांनो, या ठिकाणी थांबत असताना आपण आत्मपरीक्षण करूया की काय आम्ही देवाच्या क्रोधाला वाट देतो? काय आम्ही वाईट न करता चांगली कृत्ये करतो? यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा की यावेळेस आम्हाला तुझ्या चरणांपाशी तू एकत्रित केलंस. आणि प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमच्या अंतःकरणाशी बोललेला आहेस. तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की अनेक वेळा आमचे निर्णय कसे चुकीचे असतात. होय प्रभूजी, आम्ही परिणाम काय आहेत याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही तुझ्याकडे देखील येत नाही. होय प्रभूजी, आज आम्ही या गोष्टी शिकलेल्या असताना प्रभूजी आम्ही निर्णय घेतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुला प्राधान्य देऊ. प्रभूजी, तू आमचं सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि प्रभूजी, या चुकीच्या गोष्टी कृत्य आमच्या हातून घडू नयेत यासाठी आमची विनंती, आमची प्रार्थना आहे बापा. प्रभूजी, तू आम्हाला सांभाळतोस, सावरतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. मी अज्ञानी, मी निर्बुद्धी, समजू कशी ख्रिस्ता तुझी मी महती. कर दया दया धना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. पदरी नाही धन संपत्ती, स्वीकार रे ह्या दीन लाचारी. करते ही प्रार्थना, तुझी स्तुती गाण्याकरिता आले ख्रिस्ता. तुझी स्तुती गाण्याकरिता. तुझ्या वीणा
स्तुती गाण्याकरिता. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की अन्याय आणि दुःखाच्या प्रसंगी आपण कसा प्रतिसाद देतो हे अत्यंत महत्त्वाचे असते. दिनावर झालेला अन्याय खूप गंभीर होता, पण तिच्या भावांनी घेतलेला सुडाचा मार्ग योग्य नव्हता. त्यांच्या रागामुळे अधिक हिंसा आणि नुकसान झाले. या घटनेतून आपण एक मोठा धडा शिकतो. राग आणि सूड यामुळे समस्या सुटत नाही, तर अधिक वाढतात. देव आपल्याला संयम, शहाणपण आणि न्यायाने वागण्याची शिकवण देतो. आपण आपल्या जीवनात कोणत्याही कठीण परिस्थितीत देवावर विश्वास ठेवून शांततेने आणि योग्य मार्गाने निर्णय घेतले पाहिजेत. पुढील भागात आपण पाहू की देव याकोबाला पुन्हा कसा मार्गदर्शन करतो आणि त्याच्या जीवनात आपली योजना कशी पूर्ण करतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. एल एलोहे इस्रायल म्हणजे देव, इस्रायलचा देव. आजचा प्रश्न, हमोरच्या पुरुषांना कोणी ठार मारले? ए. याकोब व शिमोन, बी. लेवी व यहुदा, सी. योसेफ व लेवी, डी. शिमोन व लेवी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.